स्लिप डिस्क किंवा शियाटिकामध्ये सर्जरी टाळायची असेल तर या 5 चुका अजिबात करू नका. आणि शेवटची चूक तर जवळपास प्रत्येक रुग्ण करतो, पण ती चूक आहे हेच त्याला माहीत नसतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे लाईफस्टाईल मध्ये कोणतेही बदल न करणं. स्लिप डिस्क फक्त औषधांनी बरं होत नाही, तर तुमच्या रोजच्या सवयी तितक्याच महत्वाच्या असतात. जसं की बसताना कंबर मागे एक छोटी उशी ठेवा, पाठ सरळ ठेवा, सलग 30 ते 35 मिनिटांपेक्षा जास्त बसू नका, की तो जमिनीवर बसणंच टाळा. पोछा मारताना लांब दंड्यांचा मॉप वापरा. तसेच जड वस्तू उचलताना कंबरेतून वाकण्याऐवजी गुडघे वाकवून उचला. याशिवाय झोपण्याची पद्धत, काम करतानाचं एर्गोनॉमिक, प्रवास करताना घ्यायची काळजी, अशा अनेक गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. त्यामुळेच फक्त औषधांवर अवलंबून न राहता आपल्या रोजच्या सवयीमध्येही योग्य बदल करणं तितकंच गरजेचं असतं. दुसरी मोठी चूक म्हणजे युट्यूबवर पाहून कोणतेही एक्सरसाइज सुरू करणं किंवा वेदना कमी झाल्यावरती एक्सरसाइज पूर्णपणे बंद करणं. स्लिप डिस्क मध्ये प्रत्येकासाठी एकच एक्सरसाइज योग्य नसते. तुमच्या वेदना, MRI, आजाराच्या टप्प्यानुसार एक्सरसाइज बदलत असतात. अक्यूट स्टेज मध्ये वेदना कमी करण्यासाठी काही ठराविक एक्सरसाइज आणि फिजिओथेरपी मॉडेलिटीजची गरज असते. त्यानंतर हळूहळू एक्सरसाइज वाढवत नेले जातात. एकदा वेदना कमी झाल्या, अनेक जण एक्सरसाइज पूर्णपणे बंद करतात. पण हीच सर्वात मोठी चूक ठरते, कारण दीर्घकाळ आराम मिळवायचा असेल, पाठीचे आणि पोटाचे स्नायू मजबूत करणं तेवढंच महत्वाचं असतं. यामुळे डिस्कवरील ताण कमी होतो आणि भविष्यात पुन्हा पुन्हा त्रास होण्याची शक्यताही कमी होते. म्हणून इंटरनेटचे रॅन्डम एक्सरसाइज करू नका आणि वेदना कमी झाल्या म्हणून एक्सरसाइज थांबवू नका. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वेळी योग्य एक्सरसाइज करा आणि ते नियमित सुरू ठेवा. तिसरी मोठी चूक म्हणजे आहाराकडे दुर्लक्ष करा. स्लिप डिस्क मध्ये योग्य आहाराचं महत्व अनेक जण पूर्णपणे दुर्लक्षित करतात. कमी फायबर युक्त आहार, कमी पाणी पिणं आणि सतत बाहेरचं किंवा प्रोसेस्ड फूड खाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं आणि शौचाच्या वेळी जोर लावावा लागला तर कंबरेवरील आणि डिस्कवरील ताण वाढू शकतो. त्यामुळे आहारात पुरेसं पाणी, फळं, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा, जेणेकरून पोट नियमित साफ राहील. तसंच शरीराला पुरेसं प्रोटीन आणि इतर आवश्यक पोषक घटक मिळाले तर शरीराची रिकव्हरी आणि स्नायू मजबूत होण्यासाठीही मदत होते. लहान वाटणाऱ्या या गोष्टी दीर्घकाळात तुमच्या रिकव्हरीमध्ये मोठा फरक आणू शकतात. चौथी मोठी चूक म्हणजे वाढलेल्या वजनकडे दुर्लक्ष करणं. जास्त वजनामुळे कंबरवर आणि डिस्कवर सतत ताण जास्त येत राहतो. त्यामुळे स्लिप डिस्कचा त्रास लवकर बरा होणं कठीण होऊ शकतं आणि पुन्हा पुन्हा त्रास होण्याची शक्यता वाढते. वजन कमी करण्यासाठी पोळी, भात, गोड पदार्थ, नमकीन आणि प्रोसेस्ड फूड यांचं प्रमाण कमी करा. त्याऐवजी मिलेट, डाळी, कडधान्य, भरपूर भाज्या, सलाड आणि प्रोटीन यांच्या आहारात जास्त समावेश करा. योग्य आहार आणि नियमित एक्सरसाइज यांच्या मदतीने हळूहळू वजन कमी करा. क्रॅश डाएट करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, वजन कमी करणं हे फक्त दिसण्याचंच नाही, तर तुमच्या कंबरेवरील ताण कमी करण्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. आणि पाचवी पण सर्वात कॉमन चूक म्हणजे कंबरचा बेल्ट सतत वापरणं. अनेक रुग्णांना वाटतं जितकं जास्त वेळ बेल्ट वापरू तर कंबर लवकर बरी होईल, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. बेल्टमुळे सुरुवातीच्या काही दिवसात वेदना कमी होण्यास आणि हालचाल करण्यास मदत होऊ शकते, पण दीर्घकाळ सतत बेल्ट वापरल्यामुळे कंबरचे आणि पोटाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. म्हणून बेल्ट फक्त डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आणि आवश्यक तेवढ्या वेळासाठीच वापरा. दीर्घकाळ आरामासाठी बेल्ट नाही तर मजबूत बॅक आणि कोर मसल्स महत्वाचे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्लिप डिस्क हा 1 आठवड्यात पूर्ण बरा होणारा आजार नाही. योग्य उपचार, योग्य एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल चेंजेस यासाठी वेळ द्यावा. या 5 गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे पाडल्या तर अनेक रुग्णांमध्ये सर्जरी टाळणं शक्य होतं आणि दीर्घकाळ चांगला आराम मिळू शकतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो नक्कीच शेअर करा आणि स्पाइन संबंधित अशाच वैज्ञानिक आणि सोप्या माहिती करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.